आज मी नाही का केक बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. मग त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. साखर मस्त व्यवस्थित विरघळलेली आहे बघा दुधात. तर इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. बघू शकता हा नाही का जाड रवा आहे. जाड रवाच घ्यायचा केक बनवण्यासाठी. तर जाड रवा घेतलेला आहे. तर आपण नाही का या दुधामध्ये टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. रवा दुधात मस्त आता भिजत घातलेला आहे बघा. व्यवस्थित मिक्स केलेला आहे. हे ड्रायफ्रूट आहे, खजूर आहे. खजूरची वरची साल काढून घेतलेली आहे बघा. 4-5 खजूर घेतलेले आहे आणि 4-5 आपली काजू घेतलेले आहे, बारीक केलेले आहे. ओली बदाम होती ती मी कट करून घेतलेली आहे. हवं असल्यास तुम्ही तशी पण आपण तोडून टाकू शकतो. हे आपले पिस्ता आहे, रोस्टेड पिस्ता आहे. नुसतं भाजलेलं कट करून घेतलेलं आहे. तर आपण हे सर्व ड्रायफ्रूट हे आपल्या बॅटरमध्ये टाकून घेऊया. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं तर टाकू शकता. हे ड्रायफ्रूट टाकले शक्यतो कमीच साखर टाका, कारण ऑलरेडी आपले ड्रायफ्रूट कसे गोड असतात. त्यामुळे व्यवस्थित आता हे सर्व एकजीव करून घेऊयात आपण. हे यामध्ये बारीक केलेले अक्रोड टाकलेले आहेत. त्याचबरोबर 2 विलायचीचे पावडर टाकलेत वाटून. ह्यामध्ये 1 चमच नाही का कोको पावडर टाकूया. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये बटर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 2 चमच बटर टाकलेलं बघायचं. मस्त व्यवस्थित मिक्स करायचं. बघा कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. आता याला नाही का आपण 10-15 मिनटं असं त्याला फुलू देऊयात. एक प्लेट झाकून ठेवा. त्याच्यावर अशी एक पसरट खोलगट कढई ठेवलेली आहे. याच्यावर अशी प्लेट झाकून गॅस लावून थोडा याला 5-10 मिनटं हीट होऊ देऊया. व्यवस्थित आता फुललेलं आहे आपलं बॅटर. यामध्ये बेकिंग सोडा टाकूया. मस्त आता फुलून झालेलं आहे 15 मिनटं. अशी कन्सिस्टन्सी राहू द्या. कंटेनरला मी बटर लावून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तूप किंवा तेलही लावू शकता. व्यवस्थित मस्त सेट झालेलं आहे. टॅप करून घ्यायचं. चमच्याने वगैरे जास्त हलवायचं नाही. छोटे छोटे टिप्स फॉलो केले ना तर व्यवस्थित आपल्या घरच्या घरी केक छान परफेक्ट. याच्यावर मी आपले पिस्ता पण बारीक करून टाकलेले आहे. तर आपण आता बेक करायला ठेवूयात. बेक करायला एका कढईत ठेवलेलं आहे. तर आपण व्यवस्थित मस्त असं झाकून घेऊयात. याला 30-35 मिनटं याला बेक होऊ दे. थोडं एकदा मधात चेक करा मग 30 मिनटं. त्यानंतर आपला केक एकदम व्यवस्थित तयार होईल.